सर्वांना साष्टांग नमस्कार. जय नारायण, जय विश्वकर्मा, जय ओबीसी, जय संविधान. आपला सेवक समाजातील संघर्षात्री राजेश पंडित रेणापूरकर नेहमीप्रमाणे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याशी व्यक्त व्हावं, आपल्याशी संवाद साधावा आणि खऱ्या अर्थानं कित्येक दिवसापासूनची एकमेकाला येत असलेली आठवण या व्हिडिओच्या माध्यमातून कमी व्हावी, हा छोटासा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करत आहोत. मी समाजाचा समाज माझा, मी समाजाचा समाज माझा या समाजाच्या खऱ्या अर्थानं उपयुक्त अशा ब्रीद वाक्यानं आपण या व्हिडिओची सुरुवात करू. ज्यावेळेस आपण मी समाजाचा समाज माझा म्हणून समाज मनापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो, समाजाच्या सुखदुःखामध्ये राहण्याचा प्रयत्न करतो, त्याच वेळेस समाज देखील आपला आहे, आपण देखील समाजाचे आहोत, ही भावना सतत मनामध्ये घोंगावत असते. याच भावनेतून सामाजिक हेतूने समाजाच्या उन्नती आणि उत्कर्षासाठी आपण नेहमीच अशाच पद्धतीनं असे व्हिडिओ करत असतो, जेणेकरून समाजामध्ये प्रबोधन व्हावं, समाजामध्ये सामाजिक संघटनात्मक गोष्टी घडाव्यात, संघटना वाढीत जावी, सोनार समाजाचं संघटन व्हावं, विश्वकर्मी म्हणजे सोनार समाज एकसंघ व्हावा, हीच भावना सातत्यानं मनामध्ये असते. विखुरलेला सोनार समाज एकसंघ आणावं, साध्यापासून बांध्यापासून आज विस्तारेल हा विश्वकर्मा वंशी सोनार समाज, सर्वशाखीय सोनार समाज हा खरोखरच आज एकसंघ नाही, विखुरलेला आहे, विस्तारलेला असून देखील एकत्रित नसल्यामुळे आपल्या समाजाचे प्रश्न मार्गी लागत नाही, अशी खरी शोकांतिका आहे. आपण एकसंघ होणं गरजेचं आहे, एकत्रित येणं गरजेचं आहे आणि त्याही पलीकडे जाऊन आपण समाज म्हणून समाजाच्या मनाच्या जवळ जाणं, एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी राहणं, हा खऱ्या अर्थानं सामाजिक कार्याचा पायंडा बंद झालेला आपण चालू करणं तितकंच गरजेचं आहे. जोपर्यंत समाजाला आपण जवळ करणार नाही, समाजाच्या आपण जवळ जाणार नाही, तोपर्यंत समाज देखील आपल्या जवळ येणार नाही, ही भावना प्रत्येकानं मनामध्ये बाळगणं हाच खऱ्या अर्थानं सामाजिक कार्याचा मूळ गाभा आहे. समाजाचं संघटन होत असताना समाजाच्या प्रश्न, समाजाच्या व्यथा, समाजाची आर्थिक परिस्थिती, ढासळलेली परिस्थिती, समाजाची उपासमार, आपला पारंपरिक असलेला सुवर्णकलेचा व्यवसाय आज खऱ्या अर्थानं आपल्या हाती राहिलेला दिसत नाही. या बाबतीत एक कुठंतरी विचारमंथन होणं गरजेचं आहे. गावाखेड्यात राहणाऱ्या आपल्या सोनार समाजाचे प्रश्न काय असतील, शहरी भागात राहणाऱ्या सोनार समाजाचे प्रश्न काय असतील, आज आपला जातीवंत सोनार समाज इतरांकडेच काम करतोय. इतरांच्या दुकानी त्यांच्या पेढीवर आज आपला बांधव एकतर काउंटरवर असतो किंवा एक सेल्समन म्हणून आपण त्या ठिकाणी त्या रूपात पाहतो. आज जे की काही काळापूर्वी आपला सोनार समाज हा पेढीचा व्यवसाय करणारा स्वर्णकार समाज बांधव, तो खरोखरच समाजाच्या वारशावर जगत होता, समाजाच्या वारशानं पुढं आपला व्यवसाय नेत होता. सोनार समाजाचं महत्त्व देखील ग्रामीण भागात चांगल्या पद्धतीने होतं, ते आता राहिलेलं नाही. सोनार समाज हा आज खरोखरच एवढ्या डबघाईला आलेला समाज म्हणून आज आपल्या समाजाकडे पाहिलं जातं आहे. एकतर आपला समाज संघटित नाही, असंघटितपणामुळे आपल्या समाजाचे प्रश्न मार्गी लागत नाहीत, लोकप्रतिनिधी आपल्याकडे लक्ष देत नाहीत. ज्या ठिकाणी आपला समाज एकसंघ आहे त्या ठिकाणी समाजाचे प्रश्न मार्गी लागतात, परंतु राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये विखुरलेल्या सोनार समाजाला एकसंघानं सर्व शाखीय सोनार समाज वेगवेगळ्या शाखेमध्ये विभागला गेल्यामुळं आपण शाखीय संघटन, वेगवेगळ्या शाखेचे संघटन आहे, त्या संघटनेमध्ये त्या शाखेशीच बांधव आणि भगिनी जोडले जातात. पण आपण सर्व शाखीय सोनार समाज संघटन, सर्व आपण सोनार म्हणून एकत्रित यावं आणि सकल सोनार समाजाचं संघटन उभा करावं, हीच एक सामाजिक भावना आपल्या माध्यमातून मी व्यक्त करत असतो. इतर देखील संघटना एक आदर्शवत कार्य करत आहेत, त्यांची नेते मंडळी देखील आपले समाज बांधव एक चांगल्या पद्धतीनं आदर्शवत त्यांचं देखील कार्य आहे. समाजाला एकसंघ करण्याचं त्यांचं देखील कसब पणाला लावण्याचा तो प्रामुख्यानं त्यांचा प्रयत्न चालू आहे. त्यांच्याच प्रयत्नावर आपण एक छोटासा प्रयत्न करावा आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आपण देखील सोनार समाजाचं संघटन उभं करावं. सोनार समाजाच्या प्रश्नावर आपणही एक सामाजिक संघटन
या माध्यमातून आपण देखील एक प्रामुख्यानं सकल सोनार समाजाचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाची उकल करण्यासाठी शासन दरबारी ते प्रश्न मांडण्यासाठी आपण देखील एक समाजाचं संघटन सोनार हक्क परिषद महाराष्ट्राच्या सर्व शाखेत सोनार समाज संघटनेच्या माध्यमातून उभं करावं या भावनेतून सातत्यानं गेले 4 ते 5 महिन्यापासून आपण ही संघटना स्थापन झाल्यापासून तर कार्यरत आहोतच. त्याही अगोदर आपण 15-20 वर्षापासून वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून समाजमनापर्यंत पोहोचण्याचं काम देखील केलेलं आहे. समाजमनात पोहोचत असताना समाजाच्या सुखदुःखाचा विचार करणं, सुखदुःखामध्ये सहभागी होणं, छोट्या मोठ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं, सामाजिक उपक्रमामध्ये आपला नोंद त्या ठिकाणी व्हावी, आपण त्या ठिकाणी जावं, समाज बांधवांच्या गाठीभेटी त्या निमित्तानं व्हाव्यात, ही भावना सातत्यानं मनात असते आणि त्याच भावनेतून आपण वेगवेगळ्या कार्यक्रमात जाण्याचा छोटासा प्रयत्न करतच असतो. ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी आपण पोहोचतो. ज्या ठिकाणी शक्य होत नाही त्या ठिकाणी मात्र आपण अशा व्हिडिओच्या माध्यमातून समाज मनाशी सातत्यानं संवाद ठेवून आहेत. माझ्या प्राणप्रिय समाज बांधवांनो, बहिणींनो, समाजात युवक युवती यांना कळकळीची विनंती करतो की आपण संघटन कुठलंही असावं, पण ते समाजहिताचं असावं, समाजाच्या व्यथा समजून घेणारं असावं. समाजाची संघटना, संघटनेचं नेतृत्व याकडं न पाहता समाजाचं उद्दिष्ट पाहिलं जावं. त्या संघटनेचे उद्दिष्ट काय, समाजाला उपयुक्त उद्दिष्ट असतील तर त्या संघटनेला जोडलं जावं. त्या नेतृत्वापेक्षा त्या संघटनेच्या उद्दिष्टाशी आपण बांधील असावं याच भावनेतून आपण नेहमीच कळकळीची विनंती करत आलो आहोत आणि पुढेही करू. आपली भावना हे समाजमनापर्यंत पोहोचावी हे सातत्यानं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला वाटत असतं. म्हणूनच मी सातत्यानं असे व्हिडिओ करतो. समाजामध्ये प्रबोधन व्हावं, समाजाचं संघटन व्हावं, ही सामाजिक भावना जी माझी सातत्यानं असते ती कायम पुढेही राहील. खेडोपाडी असेल किंवा ग्रामीण भाग असेल, शहरी असेल, महानगरामध्ये असेल, ज्या ज्या ठिकाणी आपला सोनार समाज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहे त्या ठिकाणी माझ्या समाज बांधवांचे, माझ्या बहिणींचे कार्य मोठे होत जावे, त्याचं यश त्यांना मिळावं यासाठी त्यांनी देखील प्रयत्न करावे, समाजाने देखील त्यांच्या पाठीशी राहावं, ही भावना सातत्याने मी व्यक्त करत असतो. समाजातील जे हिरकणी आहेत, जे हिरे आहेत, यांचा शोध घेऊन ते देखील आज समाजाच्या शुभेच्छेच्या जोरावर, समाज आपल्या आईवडिलांच्या पाठिंब्यावर आणि समाजाच्या शुभेच्छावर आशीर्वादाने ते देखील एक चांगलं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नाव करतायत. ते देखील आनंदाची बाब आहे. यासाठी समाजातील जे व्यथा आहेत त्या व्यथा दूर व्हावेत यासाठी समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठ किंवा विविध क्षेत्रातील जे विद्वान आहेत, जे मार्गदर्शक मंडळी आहेत, त्यांचं मार्गदर्शन घेत समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी वेगवेगळ्या संघटना प्रयत्न करतात. तसा आपलाही छोटासा प्रयत्न आहे. आपल्याही संघटनेच्या माध्यमातून असाच प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी सोनार हक्क परिषद महाराष्ट्राची या संघटनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आज मोठ्या उत्साहानं कार्यरत झालेले आहेत. वेगवेगळ्या भागामध्ये सोनार हक्क परिषदचा कार्यकर्ता येतोय. सोनार हक्क परिषद महाराष्ट्राची या संघटनेचे ध्येय धोरण काय ते आपल्यासमोर मांडतील. आपण देखील शांतपणे ते ऐकावेत. आपल्याही काही प्रश्न असतील ते आम्हाला सांगावेत. आम्ही ते प्रश्न ऐकून घेऊ, त्यावर मार्ग काढण्याचा प्रामुख्याने प्रयत्न करू. सोनार हक्क परिषद महाराष्ट्राची सर्व शाखीय संघटना निश्चितच सोनार समाजाच्या प्रश्नासाठी सातत्यानं चळवळीत वळवळ करणारी संघटना म्हणून तिचं नावलौकिक वाढावा यासाठी सोनार समाजाचे प्रश्न सोडण्यासाठी आम्ही आपल्या पाठीशी आहोत हा विश्वास या निमित्तानं आपल्यासाठी देत आहोत. निश्चितच भविष्यामध्ये सोनार हक्क परिषद महाराष्ट्राची ही संघटना सोनार समाजाच्या मनावर निश्चितच राज्य करेल. यासाठी सोनार हक्क परिषद महाराष्ट्राची या संघटनेचा प्रत्येक पदाधिकारी, प्रत्येक महिला भगिनी, प्रत्येक आमचे महिला कार्यकर्ते असतील किंवा युवक असतील, युवती असतील किंवा समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी यांच्या मार्गदर्शनात, यांच्या कार्यातून समाजाचं संघटन निश्चितच उभं राहील हा आशावाद या निमित्ताने व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी समाजाचा, समाज माझा, याच भावनेतून हा व्हिडिओ आज आपण आजच्या पुरता या ठिकाणी संपूयात. नवीन विषयावर निश्चितच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तो विषय घेऊ. तात्पुरता आपल्या सर्वांना साष्टांग प्रणाम, साष्टांग धन्यवाद.